मला स्विच ऑफ आणि स्विच ऑन खूप चांगल्या पद्धतीने करता येतं आणि निगेटिव्हिटी मी कॅरी करूच शकत नाही. हा आता मला दैवी देणगी असेल मला माहीत नाही. मला ज्यावेळेला कळतं की हे निगेटिव्ह थॉट्स आपल्याकडे येत आहेत तर ते मला रिमूव्ह कसे करायचे हेही माहीत असायचं, कारण की मुळातच मला आनंदी राहायला हवं. की उषा खूप मोठ्या अभिनेत्री आहेत, सिनियर आर्टिस्ट राहायला आल्या होत्या आणि त्या क्षणी त्यांनी जे सांगितलं त्याच्यातनं मला कळलं की हो यार, माझ्यात असा बदल होतो घरी आल्यानंतर. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सगळ्यांना त्या सेटवरती सांगत होतं की माधवी जी आत्ता दिसतीये ना ती उंबरठ्याच्या आत गेली की ती पूर्ण वेगळी आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे माझा या तू हिलिंग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी क्रिस्टल्स, माझा विश्वास आहे. मला काय असं वाटतं की एक शक्ती जी असते, दैवी शक्ती जी असते, आपण देवाला मानतो, सो आपण एनर्जीजला सुद्धा मानलं पाहिजे. जे कोणी हिलरकडे जात आहेत किंवा जे कोणी हे करायचा प्रयत्न करतायत ना, 100% तुमचा विश्वास असला पाहिजे. 1% ही निगेटिव्हिटी असेल तर होत नाही. तर त्याच्यामुळे माझ्यातली माधवी 4-5 वर्षांपूर्वीची आणि आत्ताची ट्रिमेंडस चेंजेस आहे. आज थोडं ऐकूया, आज थोडं बोलूया आणि मनमोकळं जगूया. अहो, हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे, तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर असं लक्षात येतं की बाई सतत कामात बिझी असते. कधी घरी, कधी ऑफिसमध्ये, कधी काही फेस्टिवल्स, फंक्शन्स, सतत बिझी असते. पण या सगळ्यांमध्ये ती एक गोष्ट विसरून जाते, स्वतःला वेळ देणं, स्वतःसाठी खास वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. आणि असा खास वेळ घेऊन आज आपल्याला भेटायला आलेली आहे माझी खूप जुनी मैत्रीण. कदाचित तुम्ही तिला सिरियलमध्ये बघून हेट करत असाल, पण आय एम शुअर या गप्पांनंतर, या एपिसोडनंतर तुम्ही तिच्यावर खूप जास्त प्रेम करायला लागाल. सो स्वागत करूया माधवी निमकर यांचं. थँक्यू. हाय माधवी, फायनली कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. सो हिलिंग सर्कलमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. चला तर मग मन मोकळं बोलूया एकत्र. माधवी, आय थिंक आपण 20-1 वर्ष, हो 20-22 वर्ष, 22 वर्ष आपण 20-22 इंडस्ट्रीत नसताना सुद्धा आपण भेटलेलो आहोत. कॉलेजमध्ये होतीस? कॉलेजमध्ये होते. सोनालीकडे सुट्टी असताना मी यायचे. सो सोनाली खरे आणि तू सख्या मावस बहिणी आहात. माधवी, मी तुझी जर्नी पाहिली आहे प्रत्यक्षात. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे तुला की इतके निगेटिव्ह रोल्स तू केलेस, पण हे निगेटिव्ह रोल्स करत असताना ती निगेटिव्हिटी तू जेव्हा घरी घेऊन जातेस त्याचा तुला त्रास होतो का? आणि इतर तुझ्या लाईफमधले निगेटिव्ह लोक जे आहेत, जशी तू आहेस ना निगेटिव्ह, तसे तुझ्या लाईफमधले जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्याशी तू कसं डील करते हे आम्हाला ऐकायला आवडेल. शेवटचा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर खूप मोठं द्यावं लागणार आहे मला. निगेटिव्ह माणसं तर आपल्या आजूबाजूला असतात, त्यावेळेला आपण त्याच्यानंतर बोलूच त्या विषयावरती. पहिली गोष्ट म्हणजे जे तू विचारलंस मला की मी घरामध्ये निगेटिव्ह रोल करताना ती निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ शकते किंवा येत असेल तर नाही. पहिली गोष्ट, मी तेवढी कपॅसिटी माझ्यामध्ये आहे किंवा तेवढा तो प्लस पॉईंट आहे असं समज की मला स्विच ऑफ आणि स्विच ऑन खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. मी सेटवर जी असते ती सेटवर असताना पॅकअपपर्यंत त्या भूमिकेमध्ये असते, म्हणजे कट होईपर्यंत. खरं तर शॉर्टकट झाला की परत माधवीच असते मी. पण घरी जाताना ज्या वेळेला मी माझ्या गाडीमध्ये बसते आणि घरापाशी मी येते ना, तर त्या येण्याच्या आधीच ती भूमिका मी ती सेटवर सोडलेली असते किंवा ती निगेटिव्हिटी ज्या भूमिकेतली आहे ती मी सेटवर सोडलेली असते. आणि निगेटिव्हिटी मी कॅरी करूच शकत नाही. हा आता मला दैवी देणगी असेल मला माहीत नाही. मला ज्यावेळेला कळतं की हे निगेटिव्ह थॉट्स आपल्याकडे येत आहेत तर ते मला रिमूव्ह कसे करायचे हेही माहीत असायचं, कारण की मुळातच मला आनंदी राहायला आवडतं. सो माझा फोकस ऑटोमॅटिकली मला काय छान वाटते, मला छान वाटते असं काहीतरी करायचं आहे. सो ते ऑटोमॅटिकली निगेटिव्हिटी फार काळ माझ्याजवळ टिकतच नाही. आणि घरी गेल्यानंतर तर पॉसिबलच नाही गं. घरामध्ये आपली मुलं किंवा आपण, माझा मुलगा, त्याचा चेहरा बघून काय कसली निगेटिव्हिटी राहणार आहे मला सांग. कारण की ती फॅमिलीचं जे एक म्हणतो ना आपण, तो एक पॉझिटिव्ह आवरा, त्या एनर्जीतली जी ताकद असते ना ती कुठल्याच निगेटिव्हिटीला आजूबाजूला थांबू देत नाही. तर त्याच्यामुळे मी घरात गेले की मी पूर्ण वेगळी असते. म्हणजे आज मला आवर्जून सांगायला आवडतंय की उषा खूप मोठ्या अभिनेत्री आहेत, सिनियर आर्टिस्ट, ज्या स्वप्नांच्या पलीकडली मी एक सिरियल केली होती त्याच्यामध्ये होत्या. एक दिवस त्या आमच्याकडे राहायला आल्या होत्या की त्यांना उशीर झाला होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की अरे उषाताई, तुम्ही आमच्याकडेच राहायला या ना.
तर त्या एक दिवस आमच्याकडे राहिल्या होत्या. आणि त्या क्षणी त्यांनी जे सांगितलं त्याच्यातनं मला कळलं की हो यार, माझ्यात असा बदल होतो घरी आल्यानंतर. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सगळ्यांना त्या सेटवरती सांगत होतं की माधवी जी आत्ता दिसतीये ना, ती उंबरठ्याच्या आत गेली की ती पूर्ण वेगळी आहे बरं का, ती गृहिणी आहे. मला असं वाटलं की हा नुसतंच कौतुक नाही. करतायत. आणि मला सांगायला आवडेल, कारण मी हिच्या हातचे उकडीचे मोदक खाल्लेले सो मला माहिती आहे की ती घरी काय काय करते. आणि घरात गेल्यानंतर की मला असं वाटतं की तो टप्पाच वेगळा आहे. तिथे मी अशी नाही बसू शकत की बाबा मी ॲक्टर आहे, किंवा मला खूप वेळेला असं सांगितलं जातं, अरे तू ही का कामं करतेस? तर मला असं वाटतं की ती कामं करते ते फील्ड आहे म्हणून, पण घरात असताना मी गृहिणीसारखी वागले. एक आईची ममता किंवा ती जे करते ते जर राहिलं घरात असताना, तर मुलगा माझा अटॅच राहू शकतो ना माझ्याशी. तर मुलाला असं वाटलं बाहेरही काम करते, घरी, म्हणजे कितीही तू म्हण, आपण फॉरवर्ड झालेलो आहोत, पुढे आलेलो आहोत, विचारांनी पुढे आलेलो आहोत, पण आपलं बालपण आपल्या लक्षात जास्त कशामुळे? आपल्या आईमुळे आहे. तिच्याशी अटॅचमेंट जी आहे ती जास्त आपल्या स्मरणामध्ये नोंदवली गेलेली आहे किंवा ती राहिलेली आहे. तर मला असं वाटतं ती आई कायम राहणं फार गरजेचं आहे, किंवा फॅमिलीसाठी ती गृहिणी राहणं गरजेचं आहे. 4 वर्षाचा असल्यापासून तो सेटवर येतोय ज्यावेळेला सिरियल सुरू झाली. त्यामुळे त्याला हे पहिल्यापासून आहे, तो असं बघायचा आणि त्याला तेव्हाच कळलं होतं की अच्छा हे सगळं खोटं असतं का आपण टी व्हीमध्ये बघतो ते, अच्छा जे खोटं खोटं आहे सगळं. तर त्याला हे कळतं. ॲक्शन कट म्हटल्यानंतर आई वेगळी असते, मग ती स्क्रिप्ट वाचते, मग ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते कॅरेक्टरमध्ये असल्या कारणाने ते त्याला खूप लहान वयात कळलं. सो त्याच्यामुळे त्याला असं काही वेगळं वाटत नाही. म्हणजे त्याला आता सुरुवातीला एक असं असायचं की आई तू मग हातामध्ये हे का घेतलंस, किंवा चाकू असेल किंवा काही. तर नंतर कळलं की अच्छा हे सगळं खोटं असतं. म्हणजे एकच त्याच्यावरनं छान जोक झाला होता, ज्यावेळेला मला वेड लागलेला एक सिक्वेन्स होता. एक त्याचा वेड लागलेला सिक्वेन्स जेव्हा तो सेटवर होता, त्याने बावळसारखं कसंही करायचे. तर मग पॅकअप झाल्यानंतर गाडीत असताना तो मला म्हणाला होता, आई घरी जशी वागते ते तू सेटवर वागतेस ना. म्हटलं रुबेन, म्हणजे मी घरी असताना त्याच्याशी खूप वेड्यासारखी आपण मस्ती करतो. तर मग आई गंमत करतोय, पण म्हणे तू किती वेड्यासारखं ते कॅरेक्टर करतेस ना. सो सांगायचं तात्पर्य की त्याला हे कळलं की आता हे सगळं रादर. त्याच्यामुळे झालं काय, हॉरर सिक्वेन्सेस आमच्या सिरियलमध्ये असायचे, त्यामुळे ती भीतीच त्याची मिटली आता. म्हणजे त्याला हे कळायला लागलं की अय्या हे फिल्ममध्ये वगैरे दाखवतात ते सगळं इफेक्ट असतो, साऊंड इफेक्ट असतो, म्हणजे सगळं खोटं आहे. म्हणजे बाकी इंग्लिश मूवीज ज्यावेळेला तो बघतो त्यावेळेला तो घाबरत नाही, जिथे मी घाबरते कधी कधी. सो मे बी त्याला ते काही वेगळं नाही वाटत. म्हणजे त्याला असं वाटतं की अच्छा आई ह्या रोल करते, सो त्याचा काही वेगळा इम्पॅक्ट त्याच्यावरती होत नाही. गुड. मी नोटीस करते तू हातामध्ये खूप ब्रेसलेट्स घातलेले आहेस. कोणी दिलेत ते? हॅलो. या 1-1.5 वर्षांपासून तू घालतेस. ऑफकोर्स यू केम फॉर दॅट. पण मला माधवी तुला हे विचारायचं आहे की आधी क्रिस्टल्सबद्दल तुला माहिती होती का मुळात? आणि ते क्रिस्टल्स घातल्यावर तुझ्यामध्ये कसा बदल घडला? कारण प्रश्न विचारण्याच्या मागचं कारण हे आहे की खूप लोकांना माहिती नाही आहेत त्याचे बेनिफिट्स, किंवा लोकांना असं वाटतं की अरे हे काय क्रिस्टल्स आहेत, ह्याने काय फरक पडणार आहे. पण आता मागच्या 1-1.5 वर्षांपासून तू क्रिस्टल्स वापरतेस. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल, आणि ऑफकोर्स आपल्या फ्रेंड्सना, की ते घातल्यानंतर तुझ्यामध्ये काय काय बदल झाले आणि तुझा विश्वास कसा बसला? पहिली गोष्ट म्हणजे माझा या तू हिलिंग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी क्रिस्टल्स म्हणा, माझा विश्वास आहे. मला काय असं वाटतं की एक शक्ती जी असते, दैवी शक्ती जी असते, आपण देवाला मानतो, सो आपण एनर्जीजला सुद्धा मानलं पाहिजे. मला असं वाटतं की एक देव ना वेगवेगळ्या सोर्सेसने तुमच्याकडे पोचण्याचा प्रयत्न करत असतो, की जिथे आपण खूप स्टक झालो आहे माइंडने, किंवा निगेटिव्हिटी वाढत चालली असेल, किंवा लाईफमध्ये ना काहीतरी विचित्र घडत असेल, तुमची मानसिक अवस्था चांगली नसेल, मेंटल इम्बॅलन्स झाला असेल, तर त्यावेळेला देवालाही असं वाटत असेल ना की अच्छा ठीक आहे, हिला एक चांगल्या एनर्जीची गरज आहे किंवा पॉझिटिव्हिटीची गरज आहे, ही नाही पोचू शकत आहे. सो तो वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला बाहेर काढण्यासाठी येत असतो. तर तशाच पद्धतीची ह्यांची एक एनर्जी असं मला वाटतं, एक शक्ती आहे. पण त्याचा विश्वासाने तुम्ही स्वीकार केला पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. 1.5 वर्षांपूर्वी होती एक विचित्र अवस्था, विचित्र फेज होती. मला खूप त्रास झाला, प्रचंड त्रास झाला. निगेटिव्हिटी आजूबाजूला, माणसं निगेटिव्ह होती. सो मला जास्त मेंटली त्रास झाला. त्यावेळेला मी खूप स्टक झाले होते, आणि अचानक आपण म्हणतो ना, अरे काही बसल्या बसल्या रडायला येणं वगैरे, असलं काय काय बरंच काय काय व्हायचं. बट थँक गॉड की ही एनर्जी इथपर्यंत पोचली. हे जसं मी हे घातलं आहे ना, आय थिंक मी हे तुझ्याकडूनच करून घेतलं आहे. वनश्रीने माझे खूप सेशन्स घेतलेले आहेत, आणि वनश्री ज्या दिवशी मी वनश्रीला भेटले होते त्यावेळेला माझी कंडिशन बघता वनश्रीने
सुरुवातच केली होती माझ्यावरती, तुझ्यावरती काम करणं गरजेचं आहे असं तू बोलली होतीस. तर त्यावेळेला एकच गोष्ट मला स्वतःतलं वाटलं होतं, पॉझिटिव्ह गोष्ट ही मला माधवी म्हणून ती मला स्वतःला खूप आवडते, की कुठल्याही सिच्युएशनमधनं बाहेर पडण्याची इच्छा तुमच्यात असली पाहिजे, तर हे सगळं वर्क करतं. खूप लोकांचं काय होतं, हिलर म्हणून जातात, घालतात सुद्धा, काय घातलंय खरं, काय फायदा होतो की नाही, असं करून नाही होत. विश्वास असणं गरजेचं तुम्ही आहे. तू खूप विश्वासाने, तुम्ही एनर्जीतून आम्हाला शिकवलंय वनश्रीने की याला एनर्जी कशी द्यायची, तुम्ही ते घालताना किती पॉझिटिव्ह थॉट असला पाहिजे, चार्ज कसं केलं पाहिजे. तर हे घातल्यानंतर सगळ्यात आधी काय झालं माहिती आहे वनश्री, जे मी तुलाही सांगितलं, त्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या माझ्यापासून सगळ्यात आधी दूर गेल्या, भले त्या किती जवळच्या असू देत. परत हे घातल्यानंतर की तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतील, ज्या सिच्युएशन्स असतील, त्यांचं खरं रूप तुमच्यासमोर येतं. ते खरं रूप आल्यानंतर असं वाटतं की माझं असं वनश्री हे काय झालंय, वनश्री म्हणाली हे खरं आहे म्हणून ते झाले जे तुला माहीत नव्हतं. सो ते झाल्यामुळे मला एक वेगळंच म्हटलं, अच्छा म्हण हे बरोबर होतंय ना, कारण की पहिला महिना माझा तुला फोन केला होता मी, अगं हे सगळं असं का घडतंय, चुकीचं नाही घडत आहे, तुझ्या आयुष्यातला सगळा कचरा जो आहे तो निघून जातोय. मग तो डोक्यातला असेल, विचारांमधला असेल, व्यक्तिरूपातला असेल, वस्तुरूपातला असेल, जे तुझ्या आजूबाजूला निगेटिव्ह आहे ते सगळं निघून जातं. ते गेलं. आणि सेकंड मंथ जो होता माझा, तो माझ्यावरती काम करण्यामध्ये पूर्णपणे मदत केली आहे एनर्जीने. आणि तुला माहिती आहे मी 2017-18च्या दरम्यान अतिशय घाबरी, मला भीती वाटायची, घाबरायचे मी लगेच, कॉन्फिडन्स मला असं वाटायचं नको नको, कुठली गोष्ट झाली की कोणी अरे केल्यानंतर मला असं व्हायचं की हे नको. आणि तुला माहिती आहे का लोक तुला घाबरतात आता. हा म्हणजे एक्झॅक्ट किती उलट आहे हे खरं तर. पण आता माझं असं आहे की बाई अब सामने आओ, म्हणजे हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो असतो, पण त्याला एक असं एक जागव, झोपायचं नाही, जागं हो असं असतं ना. काही एनर्जीज आपल्याला झोपलेल्या असतात, विश्वास, आत्मविश्वास असतो. जसं आपल्यातला एक राक्षस असतो, प्रत्येक माणसामध्ये राक्षस हा असतो. कधी कधी थॉट आपल्याला कधी चिडतो आणि पटकन बोलतो, तर राक्षसाचंच एक रूप आहे. पण आपल्या हातात असतं की त्याला झोपवून ठेवायचं, त्याला जागच नाही होऊ द्यायचं. आपण काय करतो, आपल्यातला पीस आहे त्याला झोपायला देतो आणि मग पटकन तो राग स्वतःचं डोकं वर करतो आणि मग तो चुकीची पावलं उचलतो. तर ह्या सगळ्याचा अभ्यास ऑटोमॅटिकली होत गेला आणि मुळात मला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं होतं. मला असं वाटत होतं की माणूस म्हणून आपल्यामध्ये काय चुकीचं आहे ते मागे सारायचं आहे, ते करायचं नाही. आणि माणूस म्हणून रोज मला प्रगती करायची, रोज. तर ही इतकी माझी प्रबळ इच्छा होती ना, म्हणून आय थिंक आपण भेटलो आणि तू मला 2 सेशन्स आपण भेटल्यावर घेतले आणि खूप फरक पडतो, ट्रस्ट मी. आणि मुळात जे कोणी हिलरकडे जात आहेत किंवा जे कोणी हे करायचा प्रयत्न करतायत ना, 100% तुमचा विश्वास असला पाहिजे. 1% ही निगेटिव्हिटी असेल तर होत नाही. तर त्याच्यामुळे माझ्यातली माधवी 4-5 वर्षांपूर्वीची आणि आत्ताची ट्रिमेंडस चेंजेस आहेत. म्हणजे तू आपल्या फ्रेंड्सला सांगशील की क्रिस्टल्स आणि मला बघितल्यावर विचारतात ना परत फायदा होतो का, म्हटलं ऑफकोर्स होतो, पण माझा विश्वासही आहे. करेक्ट, हे पुढे वाक्य लावावं लागतं. मग माझ्याकडे येऊन कितीतरी अशा, तुझ्याकडे पण येऊन गेलेल्या आहेत, हिलरकडे जातात, ते मला सांग ना कोणी असेल तर, आणि घातल्यानंतर म्हणतात हा घातलंय, हा बघू झालं तर काय, लेट्स सी. मग ह्याचा अर्थ तुम्ही तो पूर्ण ट्रस्ट नाही, हाफ हार्टेडली घातलेलं. मग कुठलंच हेच नाही तर कुठलंच काम तुमचं पूर्णत्वाला जाणार नाही जर तुम्ही ते विश्वासाने केलं. बरोबर, व्हेरी गुड, आय एम सो हॅपी. बरं, मी जितकी तुला ओळखते, स्वामी भक्ती, तू स्वामींची सेवा खूप वर्षांपासून करते आणि आय रिमेंबर तुझ्या घरी स्वामींची मूर्ती आहे छान. तर स्वामी भक्तींचे काही अनुभव आहेत का? खूप आहेत, पण मला सगळ्यात आधी हे एक सांगावं असं वाटतं की काय होतं ना, स्वामी मार्गात जी माणसं आहेत त्यांना मी गेल्या काही वर्ष जेव्हापासून मी स्वामींचं करत आले ना, तर याचा अर्थ असा नाही होत की स्वामी तुम्ही जे चालताय त्या चालण्यातले अडथळे काढून घेतात, असं नाही करत ते. त्यांचं म्हणणे अडथळा येईल, तू पडशील, तुझे निर्णय चुकतील, तुला अजून काय चुकायचे ते चुकून घे, मी इथे बसलेलो आहे, तुझा माझ्यावर विश्वास असेल, एक एक चुका बाजूला करत जा, तुझं जे काही कर्म असेल, फळं असतील ती भोग, बरोबर, ती भोगून पुढे जा. आपल्या आयुष्यामध्ये वनश्री स्वामी रूपातच काही माणसं अशी येतात जी मदत करून जातात, आणि काही माणसं असतात ती खूप विचित्र असतात ज्यांना ओळखायला आपल्याला खूप वेळ जातो आणि ती त्यांचं घाणेरडं रूप दाखवून जातात.
तर हे का असं विचारल्यानंतर मला एक उत्तर नेहमी मिळतं, किंवा आता मी अध्यात्माकडे जास्त वळत चालल्या कारणाने हा अभ्यास आहे की सिम्पल आहे की ज्या वेळेला चांगली माणसं येऊन मदत करून जातात ना, मग वाईट माणसं येऊन नुकसान करून जातात, ह्याचा अर्थ काहीतरी देणं होतात तुम्ही. गेल्या जन्मात समजा मी कोणाचं तरी नुकसान केलेलं असेल, तर तीच व्यक्ती या जन्मात वेगळ्या रूपात येऊन माझं नुकसान करून जाते. तिथे मी राग, चिडचिड किंवा बॅड वर्ड्स वापरून माझं कर्म मला खराब नाही करायचं. मला असं वाटतं की तो बॅलन्स क्लिअर होतोय, होऊन जाऊ दे. आणि समजा मी काही केले नसताना सुद्धा, मागच्या जन्मातलं काहीही बेरजावजा नसताना एक नवीन व्यक्ती येऊन मला जर नुकसान करत असेल, तर त्याच्या पापात भर पडते. मी त्याला रिॲक्ट करणं अतिशय चुकीचं आहे. तेच जर मी काही चांगलं केलं असेल तर कुठली तरी व्यक्ती मदत रूपाने, हेही तू मला सांगितलेलं की माधवी ह्या व्यक्ती आहेत ना, यांचं तू गेल्या जन्मी काहीतरी चांगलं केलंयस म्हणून त्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या. आणि ह्या व्यक्तींचं गेल्या काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी तुझं नुकसान केलेलं होतं म्हणून तुझ्या हातून त्यांचं नुकसान या जन्मात झालेलं आहे. सो हे इतकं सिम्पल आहे खरं तर हे, पण तरीही रागे रुसवे आपण धरून ठेवतो, हेट धरून ठेवतो. जीव हा जो आहे ना, तो आपल्याला माहीतच नाही आहे. तो एक दिवस जाणार आहे आणि कधी जाणार आहे माहीत नाही आहे. त्या जीवावर आपला कंट्रोलच नाही आहे. कुठले हे वेदावे, जीवावर कंट्रोल नाही आणि आपण लोकांच्या जीवावर उठलोय. सो आपण ते नाही केलं पाहिजे. माफ करता आलं पाहिजे ग. स्वतःला खूप शांती मिळते. माफ केल्यामुळे बाकी काम युनिव्हर्स करतं, पण तुझ्या शांतीसाठी माफ करता आलं पाहिजे तुला सगळ्यांना. फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड सगळ्यात हायेस्ट एनर्जीज आहेत. आणि मी प्रत्येक क्लायंटला हे सुद्धा मनश्रीने सांगितलंय, माधवी माफ याच्यासाठी कर ना, ज्या लोकांनी तुझं नुकसान केलंय, तू त्यांच्यासाठी माफ कर की तुला बरं वाटेल, म्हणून तुला बरं वाटेल. आणि तू सुद्धा स्वतःला रिलीज करतेस की तू का या सिच्युएशनमध्ये राहिलीस. बरोबर. तू वेडी होतीस किंवा तुला ते कळत नव्हतं म्हणून नाही, तू लिमिटेड होतीस त्या काळात. तुला ज्या सिच्युएशनमध्ये जे नॉलेज अवेलेबल होतं ते घेऊन तू राहिलीस. करेक्ट. किंवा आपण कुणीही राहतो, कारण आपण लिमिटेड असतो. म्हणून आपल्याला फॉरगिव्ह करणं स्वतःला खूप गरजेचं असतं की ठीक आहे, सगळ्यांकडनं चुका होतात, पण तुम्ही त्या चुका रिपीट नाही केल्या. एक्झॅक्टली. येस. लेसन शिका आणि पुढे चला. म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेच स्पिरिच्युअल हो. तर स्पिरिच्युअलिटी ही लाईफस्टाईलमध्ये आणायला हवी का स्पिरिच्युअलिटीच आपली लाईफस्टाईल आहे? मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी आणि आपण याचं मिश्रण होऊन आपण पुढे गेलं पाहिजे. ओके. म्हणजे आणि खरं सांगू का, स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म जे करतात किंवा त्या मार्गी जे जातात तीच माणसं चांगली असाही मुद्दा नाही आहे. बरोबर. आपण ते गाणं ऐकलेलंच आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणूस माणसाच्या मदतीला धावून जातो म्हणजे देवाची भक्ती करतो. माणूस सेवा करतो म्हणजे देवाची भक्ती करतो. माणूस अडीअडचणीला आर्थिकदृष्ट्या उभा राहतो म्हणजेच तो देवाची पूजा करतो. माणूस आपल्या आई वडिलांना रिस्पेक्ट देऊन त्यांना काय हवं नको ते बघतो, त्यांची सेवा करतो. तिथे सगळ्यात मोठी पूजा होते. आणि तो जर ती व्यक्ती समजा देवाचं करत नसेल तर देव असं कधीच म्हणत नाही माझी भक्ती केली ना तरच मी तुम्हाला फळणार. तुमच्या कर्माने तुम्हाला देव फळ देत असतो. म्हणजे देव असं कधीच म्हणत नाही की तुम्ही माझी सदैव तुम्ही भक्ती केली तरच माझ्याकडनं तुम्हाला मी आशीर्वाद देईन, भक्ती नाही केली तर मी आशीर्वाद देणार नाही. पण कसं असतं, पण ही काही माणसं अशी असतात की ती या सगळ्यापेक्षा माणुसकीवर जास्त भर देऊन पुढे जाणारी असतात. आपल्यासारखी कॅटेगरी कशी असते की आपल्याला असं वाटतं की ती एक भक्ती आपण करतो, ती शक्ती आपल्या सोबत राहू दे, तसा कुठे एक विश्वास असतो. त्याची रूप आपल्या आईवडिलांच्या रूपात आपण बघतोच देवाला. पण अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी ज्यांच्या अंगवळणी नसेल तर मला असं वाटतं ती जर अंगवळणी आणली तर त्याचा फायदाच होतो. ती एक ताकद आपल्या मागे राहते असं मला खूप वाटतं की ज्या वेळेला माणूस डगमगत नाही, त्याचं कारण का असतं ना की माहीत नाही. तो एक आवरा जो असतो ना अध्यात्माचा, जो आपण रोज कॅरी करतो, रोज आपण मंत्र म्हणत असू, रोज पूजा करत असू किंवा रोज ठरलेले मंत्र आपण रोज ऐकतो बघ. फक्त काही मंत्र ऐकायला सांगितलेत आपल्याला, ते ऐकले की तुला सेफ होतं, सेफ फील होतं. असं वाटतं की अरे आहे माझ्या पाठीशी खूप मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याकडनं चांगलं कर्म करून घेते. चुकीचं कर्म होत असेल तर तीच शक्ती आपल्याला नवीन काहीतरी शिकवेल, त्याच्यातून शिक्षा देऊन शिकवेल. तर त्याच्यामुळे ती शक्ती आपल्या पाठीशी कायम राहण्यासाठी म्हणून स्पिरिच्युअली आपण पुढे गेलेलं जास्त चांगलं. आणि त्याचा फायदा होतो, तू 4 लोकांना अजून चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल सांगतेस की नाही ही ताकद आहे, ती ताकद राहू दे, आपल्या पाठीशी असली पाहिजे. जसं तू मला एकदा सांगितलं होतंस की उठल्या किंवा झोपेच्या आधी
आपण एक कवच त्या निर्माण करू येस, शकतो. ऑरा प्रोटेक्शन. ऑरा प्रोटेक्शन, की ते ऑरा प्रोटेक्शन झालं की तुला कुठलीही निगेटिव्हिटी हार्म करत नाही, तुला Yes. काही त्रास होत नाही. येस, तर काय येते, व्हॉट इज दॅट ॲक्च्युली? तो पण स्पिरिच्युअलिटीचाच एक भाग आहे. ॲब्सल्युटली. टू प्रोटेक्ट युअर एनर्जी. प्रोटेक्ट युअर एनर्जी. ती कुठल्या मार्गाने आपण प्रोटेक्ट करतो, ताकदच आहे, शक्तीच आहे ती. बरं. तर मला असं वाटतं हे जर फॉलो केलं तर चांगलंच आहे. मला तरी खूप आवडतं. तू काय काय फॉलो करतेस? मला तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे तू मला तुझ्याकडे आले होते Bracelets. ब्रेसलेट्स आहेत, किंवा तू काही मला अजून काही काही गोष्टी मला सांगितल्यास त्या मी फॉलो करते. स्पिरिच्युअलिटीमध्ये माझं रोजचं रुटीनच्या बाबतीत तुला झालं तर उपासना असते. मी शिवाभिषेक करते रोज व्हेरी पाण्याने. गुड. आणि पोथी फार वाचली जात नाही, पण काही छोट्या पोथ्या आहेत. अनिरुद्ध बापूंची पोथी आहे ती मी वाचते. परत अजून स्वामींचं बघायला गेलं तर स्वामींची पोथी मी वाचत नाही, पण स्वामींचं नामस्मरण चालू असतं. स्वामींचा तारक मंत्र रोज पादुका मी- येतात आपल्याकडे. आपल्याकडे पादुका येतात घरी, तुझ्यामुळेच ते शक्य Yes, झाले. yes. पादुका येतात, परत तारक मंत्र घरात लावलेला असतो. सो ठराविक मंत्र जी आहेत ना ती मी रोजची ऐकते. आणि हे पूर्वी नव्हतं होत वनश्री. म्हणजे माझं असं झालं की नाही आता ठीक आहे, आपण ह्याच्या आधीपर्यंत जे काम केलं आहे किंवा जे काही आपल्याकडनं घडलं ठीक आहे, पण ह्याच्या पुढचा प्रवास योग्य त्या मार्गाने व्हावा. माझ्याकडून आईवडिलांची चांगली सेवा व्हावी. आईवडिलांना माझी एकच इच्छा आहे वनश्री, या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मी सांगते की त्यांच्यासाठी खूप करावंसं वाटतं. जे आज आपण धडधाकट आहोत, जे आपण मस्तपैकी पण आहोतच comfort zone मुळात मध्ये त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे, तर हे जगतोय कोणामुळे? तर मला असं वाटतं आईवडिलांच्या आधी ते रूप आपल्यासाठी आधी असलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्याशी मी झटत असते की त्यांच्यासाठी काय करता येईल. नेम फेम पैसा हे आपल्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हा विचार मनात आणला पाहिजे. ते मला असं वाटतं ती एक स्पिरिच्युअल ताकद आहे. गुड. त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी त्यांचा आशीर्वाद म्हणजे हे पण एक कवचच आहे ना गं. ॲब्सल्युट. ते सतत आपल्या पाठीशी असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. अँड माधवी इज नोन फॉर द योगा गर्ल. या. सो आय थिंक योगासुद्धा स्पिरिच्युअलिटीचा एक पार्ट आहे असं मला वाटतं. कारण योगा म्हणजे फोकस, कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जेव्हा योगासनं करता तेव्हा इकडचे तिकडचे विचार आणून चालत नाहीत. तुम्हाला येतच नाही. एकाग्रता आणि फोकस. सो आय वुड लाईक टू नो योगाबद्दल, कारण मी प्रयत्न केले खूप सारे. माझ्याच्याने काही योगा वगैरे होत नाही. मी वॉक वगैरे करते, बट येस, लुकिंग ॲट यू खूप छान तू फिट राहते, स्वतःला मेंटेन. आणि मी डाएट पण पाहिला की तू खातेस पण व्यवस्थित. म्हणजे हो, तू मला हो. नेहमी ओरडतेस हो. की वन्या तुझ्या घरी आल्यावरती हो. भूक तिच्या लागते. घरी एक येणं प्लीज, सॉरी, थोडंसं सिरियस असताना थोडंसं 1-2 मिनिटं वातावरण लाईट करूया. मला 2 तासांनी एवढंसं काहीतरी खावंसं वाटतं. एवढंसं ॲपेटायटच लहान आहे गं माझा. म्हणजे एवढंसं काहीतरी खाल्लं की मला बरं वाटतं. मग माहीत नाही, वनश्रीच्या घरी गेले ना की मला खाखाई सुटते. वनश्री खायला काय आहे का? वनश्री काय? अच्छा हे आहे का? हे खाते, हे पण आहे का? ते मग तू थेपले खाशील? मावशी थेपले बनवा. थालीपीठ खाशील? थालीपीठ. आणि जे बनतं ते मी खातच राहते. माझं असं होतं, वनश्री अगं तुझ्या घरी आल्यावरच असं होतं. ती म्हणते कारण की आमची एनर्जी इथे अशी आहे, आम्ही सगळेच फूडी आहोत, त्यामुळे खावंसंच वाटतं. आणि तिच्या घरी गेल्यानंतर ना बेडच्या बाजूला काहीतरी पीनट्स ठेवलेले असतात, काहीतरी चॅटचं काहीतरी ठेवलेलं असतं की पटकन डबा उघडून आमचं बोलणं असं चालू होतं लगेच. वनश्रीचं चालू इट इज असतं. अबाउट एनर्जीज. इट्स अबाउट इट इज ऑल अबाउट एनर्जीज. तो अजून काय नाही. तर तसं आहे. पण योगाचं जसं तू विचारलंस ना, पण योगामध्ये कसं आहे माहिती आहे, योगा करताना फोकस तुम्ही नसाल तर तुम्हाला योगा करता येणं कठीण आहे. तू आसनं जी करतेस ना ते तुला 100% कॉन्सन्ट्रेट करावंच लागतं. तू 100 विचार डोक्यात ठेवून योगा करूच नाही शकत. हा प्लस पॉईंट आहे माहिती आहे का तुला. कारण की ती आसनंच अशी असतात ना की तू 100 गोष्टींचा विचार, मला लेट होईल का, माझं असं झालंय, माझं तसं झालंय, तू ते करू नाही शकत. तू सूर्यनमस्कार घालताना तुला वेगळा विचारच येणार नाही की तू स्ट्रेचच एवढे होतेस ना की ते स्ट्रेचिंगवरच तुझं लक्ष जातं. असं होतच नाही की मला काहीतरी टेन्शन आहे, मग असं होतच नाही. सो योगा हा उत्तम उपाय मला असं वाटतं मेंटल हेल्थसाठी. कारण की चक्रास जे आहेत ना त्या सगळ्याच चक्रावरती काम होतं नकळत तुमच्या. सो योगा एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुम्ही रेग्युलरली जर केली तर त्याचा अतिशय उत्तम फायदा तुम्हाला होतो. मी तर म्हणते 1 तास करू नका, 1.5 तास करू नका, कारण की जे असतात ते 1-1 तास करतात. कोरोनामध्ये मी 1.5 तास वगैरे करायचे, पण एवढं नाही केलं तरी चालेल. पण दिवसातनं किमान अर्धा तास तरी तुम्ही स्वतःला वेळ देऊन योगा केला पाहिजे. काही नाही तर गेला बाजार 12 सूर्यनमस्कार तुम्ही सुरू करा. आणि आजकाल तर
इझिली तुम्हाला योगाची आसनं यूट्यूबवर शिकता येतात. नाहीच तर तुम्ही क्लासेस लावा. मी रेकमेंड करते क्लास लावणं, कारण की जी कठीण आसनं असतात ती बरोबर. करताना समजा इंजुरी झाली, तिथं तुमचा ट्रेनर असणं गरजेचं जी आहे. तुम्हाला शिकवते ती असणं गरजेचं आहे. पण खूप फायदा होतो योगामुळे. प्रचंड फ्लेक्झिबिलिटी राहते आणि हा ना फायदा मला रुबेनसोबत खेळताना जाणवतो, की मी थकत नाही. किंवा बॅट बॉल खेळायचं म्हटलं, बॅडमिंटन खेळायचं म्हटलं किंवा घरामध्ये कशाही माकड उड्या मारत असतो आम्ही, तर ते करताना असं जाणवत नाही, अरे यार थकत नाही होत आपण. म्हणजे इट्स गुड. क्रेडिट गोज टू योगा. मी फक्त बैठे खेळच खेळत बसा असं नाही. मग आम्ही घरातल्या घरात पण काहीतरी खेळत असतो. मग त्याला पटकन काहीतरी, कधी रात्री पण त्याला मला म्हणतो, आई मला ना, मी जेवलो पण मला परत भूक लागली, काहीतरी बनव ना. मग ती बनवण्याची ताकद असली पाहिजे. मला मुळात बाहेरून ऑर्डर करायला काहीच आवडत नाही. मी ती सवयसुद्धा ठेवली नाही आहे रुबेनला, की अरे हे आवडलं ना, हे मागव ते मागव, सतत आपलं वेगवेगळ्या ॲप्समधनं घरी येतं आहे खाणं. ते मला, मी अतिशय चीड आहे मला त्या गोष्टींची. मी त्याला सांगितले, मी आता घरी आहे, घरी नसतानाही प्रॉपर घरचं जेवण, आणि आता नाही आहेस, मी घरात आहे, तर तुला काय हवं ते मी बनवून देते, मी शिकेन. तर त्याला ती सवय लागली आहे. आपल्याला जी सवय लागते ना, तीच जी सवय असते तीच मुलांना लागते. म्हणजे आमच्या घरामध्ये फ्रीजचं पाणी नसतं, म्हणजे बॉटल्स फ्रीजमध्ये नसतात. म्हणजे पाणी थंड आम्ही कोणीच पित नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली रुबेनच पित नाही. त्यालाच सवय नाही आहे थंड पाण्याची. इतका अख्खा उन्हाळा गेला पण तो थंड पाणी पित नाही. म्हणजे हे आपल्यावरती आहेत. चॉकलेट्स घरामध्ये नसतील तर तो चॉकलेट्स खात नाही. मी बिस्किट्स खात नाही, त्याच्यामुळे त्यालाही बिस्किट विचारलंच तरी तो खाणार नाही. घरी येतो बघ, तू म्हटलं सर ऑरिओ तुला बिस्किट्स वगैरे पाहिजे का, नको म्हणतो, कारण की त्याला ती सवयच लागली नाही. सो तुम्हाला ती आधी सवय लावावी लागते. आता माझा प्रयत्न त्याला योगा किंवा हळूहळू हेल्थच्या बाबतीत मला त्याला अवेअर करायचं. आता रुबेन की आता योगा करायला पाहिजेस किंवा जिम केलं पाहिजे. पण त्याचं आत्ता तरी असं वाटतं त्याला की ते जिम करावं, कारण की तो आता हळूहळू 10 वर्ष झालं ना, तर योगापेक्षा त्याला जिम. म्हटलं तुला जे आवडेल ते कर, पण व्यायाम कर. तर हे आपल्याला फक्त आपल्यापुरती किंवा आपल्या फॅमिलीपुरती मर्यादित न ठेवता आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये पण रुजवणं गरजेचं आहे, की व्यायाम किती महत्त्वाचा आहे, योगा किती महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुमची मेंटल हेल्थ खूप डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही, की तुम्ही एवढे शार्प आणि इतकी शांत असाल, की योगा तुम्ही जर करत असाल रेग्युलरली, आठवड्यातून किमान 4 वेळा तरी, तर तुम्हाला जाणवणार नाही कसा, काय म्हणतात त्याला, की अरे मला मेंटली स्टेबल वाटत नाही आहे, थोडंसं डिप्रेसिव्ह वाटतं आहे, अरे काय मला ताकदच नाही आहे वाटतं आहे, मला लेझीनेस आला आहे, मॉर्निंग सिकनेस वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे सगळे गायब होतील आयुष्यातनं. सो मी नेहमीच रेकमेंड करते योगा केला पाहिजे. व्हेरी गुड. आणि आपले प्रेक्षक जे आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना तुला काय मेसेज द्यावासा वाटतोय, स्पेशली ऑन स्पिरिच्युअलिटी, हिलिंग, आणि कसं प्रत्येकाने ॲटलिस्ट एक 5-10 मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढून कुठल्या तरी एका हिलिंगचा, ऑफकोर्स. तर काय तुला मेसेज? मला असं वाटतं मेडिटेशन आता जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मेडिटेशन ह्याच्यासाठी की जसं तू बघतेस ना, कॉम्पिटिशन खूप वाढतं आहे. आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला गेलो तरी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी वाढलेलं आहे. तू सोशल मीडिया बघतेस आज, तर सोशल मीडिया एवढंच काय, तर आपण आता पूर्वी अर्ध्या तासाची मालिका आतापर्यंत आपण बघत आलो आहे, ते पण काही मिनिटांवर आलं आहे. आता एका मिनिटाच्या मायक्रो मिनी सिरीज पण यायला लागल्या आहेत. सो तुला कळतंय का की पेशन्स लेवल कमी होत चाललाय, जो आपला खूप होता पूर्वी. आता हे स्क्रोलिंगच्या जमान्यामध्ये जास्त वेळ तू सस्टेनच नाही करत, लगेच आपण नॉट गुड, आणि ते आपल्या याच्यावरती इम्पॅक्ट होतोय त्याचा डे टू डे लाईफ. पण पेशन्स राहत नाहीये, चिडचिड होते लगेच. तर मला असं वाटतं मेडिटेशन आपणही शिकलं पाहिजे, मुलांनाही शिकवलं पाहिजे. आणि मेडिटेशन हा एक भाग झालाच. आपण जसं भक्तिभावे रोज देवाची पूजा 10-15 मिनटं काढून करतोच ना, ज्यांना रोज दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, किंवा रोजची जी प्रार्थना आहे ती आपण करतो, ती तर महत्त्वाची आहेच. तो एक आपण क्लेन्झिंग म्हणून किंवा एक चांगला आवरा येण्यासाठी आपल्या आजूबाजूला ते आपण रुजवतो आपल्या ब्लडमध्ये. तसंच महत्त्वाचं आहे मेडिटेशन, योगा आणि स्पिरिच्युअलिटी. मला असं म्हणायचं, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण की तुम्ही हे धकाधकीचं आयुष्य कंट्रोल करणं आपल्या हातात नाही आहे. ते आपण थांबवू नाही शकत किंवा त्याच्यावर आपण कंट्रोल आणू नाही शकत, पण स्वतःवर कंट्रोल नक्कीच ठेवू शकतो आपण ह्या गोष्टींमुळे. कारण की बाबा आपलं मन फारच जास्त विचलित होत असेल किंवा आपल्याला लगेच राग येत असेल, डिसिजन घेता येत नसेल, डिसिजन मेकिंग कोणाकोणाचं चांगलं नसतं, तर ह्या लाईफसाठी मला असं वाटतं की हिलिंग म्हणा किंवा ही स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा योगा, मेडिटेशन, व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. आत्ता असं होतं की आपण फक्त पैसा कमवूया, सिक्युअर करूया आपल्या मुलांना, किंवा चांगलं लाईफ त्यांना आपण गेल्यानंतर मिळालं पाहिजे.
तर उलट मी तर म्हणेन की त्यांना आपण कमकुवत बनवतो, त्यांना ते लढण्याची ताकद राहत नाही. आता हे मी माझ्यावरनं का सांगते, ज्यावेळेला मी खोपोलीवरनं इथे आले त्यावेळेला पैसे कुठे होते, बरोबर. सगळं अंधारच होता ना, की त्याच्यात पण एक होप असतो, की जिद्द असते की आपण उभं राहू. हेच जर मला सगळं चांदीचा चमचा माझ्या तोंडात असता तर मे बी तेवढं ॲम्बिशन नसतं राहिलं, ती जिद्द नसती. तर ती जिद्द आपल्याला पूर्ण करण्यासाठी तुला जे लागतं मेंटल स्टेबिलिटी आणि जो स्ट्रॉंगनेसपणा, जो कॉन्फिडन्स तो कसा येतो, तर तो ह्या गोष्टींनी येतो. आज योगा मी करत असेल पण कुठेतरी अध्यात्माचा बेस माझा लहानपणापासून आहे. गजानन महाराजांची पोथी मला वाचते, तर मी 7वीपासून गजानन महाराजांची पोथी वाचत होते. नंतर ब्रेक झाला, पण त्यावेळेला आईचं बघून मी वाचायचे. आई मला म्हणायची, वाच ही पोथी, काय नाही होणार, 5 मिनिटात होईल वाचून. तर मी ती सवय कुठेतरी हे ना आपल्याला उपयोगी येतं पुढे. आणि आपला चांगुलपणा आहे असा याबरोबर आपल्या जसं आपल्या चुकीच्या कर्मांवरती आपण म्हणतो ना, यार हे माझ्याकडनं चुकीचं घडलं, पण तेवढाच विश्वास तुमच्या चांगुलपणावर पण असला पाहिजे, की नाही हा चांगुलपणा कधी ना कधीतरी माझ्या कामी येईल. आणि तो येतो, हा माझा स्वानुभव. कधी ना कधीतरी ते येतो तुमच्यात. मग तो चांगुलपणा येतो, पण तो घडतो कसा आपल्याकडून. मला असं वाटतं तुम्ही एक चांगले माणूस आहात, तुमच्यात एक चांगली शक्ती आहे, बिकॉज तुम्ही अध्यात्माचं करता, बिकॉज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुझी हिलर आहेस, काही हिलिंग म्हणा वगैरे तुम्ही सगळं करता, क्लेन्झिंग करता तुम्ही स्वतःचं. तुम्ही ज्या गोष्टी जितक्या लवकर वाईट सोडून देता, सो तो चांगुलपणा हळूहळू येतो. तोही पोटात नाही येत नाही ना, तुम्ही शिकता अनुभवातून, बाय प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करताना या गोष्टी जर तुमच्या सोबत असतील तर ह्याचा फायदाच होणार आहे. मी नक्कीच संदेश देईन की या शक्तीवर नक्की विश्वास ठेवा आणि फॉरगिव्ह करायला शिका. मला असं वाटतं हेट्रेड नका ठेवू, सोडून द्या विषय, फॉरगिव्ह करा, माफ करा. आणि हे फक्त आपल्याबरोबर वाईट घडलेल्या लोकांसाठीच नाही आहे, तर आपल्यासोबत वाईट केले आपणही केलं असेल जो कळत न कळत, तर आपण स्वतःलाही माफ करणं तितकंच गरजेचं आहे ना, त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. तो फॉरगिव्हनेस हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो करता आला तर लाईफ खूप इझी होऊ शकतो, हेट्रेटच संपून जाईल. ऑन दॅट नोट एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय ग? मेडिटेशन करणार आहोत लाईव्ह. चालेल, फॉर 2-3 मिनिट्स. कारण जे ऑडियन्स प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्या पॉडकास्टद्वारे आमचा असा एक प्रयत्न आहे की इंग्लिश हिंदीमध्ये खूप मेडिटेशन्स खूप अवेलेबल आहेत गोष्टी, पण लाईव्ह एकत्र बसून मेडिटेशन करण्याचा अनुभव कसा असतो तो आपले प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करू शकतील. सो आपण एक तू ग्रॅटिट्यूड फॉरगिव्हनेस सतत म्हणतेस, बरोबर, त्या अनुषंगाने माझ्या डोक्यामध्ये एक छानसं मेडिटेशन आलेलं आहे तुझ्यासाठी आणि आपल्या फ्रेंड्ससाठी. सो लेट्स डू इट. येस. नाउ क्लोज युअर आईज, डोळे बंद करा आणि छान दोन्ही हात ओपन करून ठेवायचे तसे माधवी. येस, ओपन रिसीव्ह. येस, कारण जेव्हा आपण हात असे ओपन ठेवतो तेव्हा एनर्जी जी आहे ती आपल्या तळ हातांमध्ये यायला सुरुवात होते. डोळे बंद करायचे आहेत, पाय जमिनीला टेकवायचे आहेत आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. नाकाने श्वास घ्यायचा आहे, ब्रीद इन, तो होल्ड करायचा आहे आणि श्वास सोडत असताना ब्रीद आउट करत असताना तोंड उघडं करायचं आहे. ब्रीद आउट very slowly. Now one more time, breathe in, hold, open your mouth and breathe out. One more time, breathe in, hold, open your mouth and slowly breathe out. आता सगळं लक्ष जे आहे ते तुमच्या नाकाकडे आणायचं आहे. तुमचे जे नोस्ट्रिल्स आहेत, श्वास आतमध्ये घेताना आणि सोडताना नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. हे सगळं करत असताना स्वतःला आतनं बघायला सुरुवात करायची आहे डोळे बंद करून. आणि तुमच्या क्राऊन चक्रामध्ये, म्हणजे क्राऊन चक्रा इथे असतो सहस्त्रार, तिथून एक गोल्डन लाईट तुझ्या क्राऊन चक्रामध्ये येतोय असं इमॅजिन करायचं आहे. आणि युअर क्राऊन चक्रा इज गेटिंग हील्ड. हळूहळू हा गोल्डन लाईट तुझ्या 2 भुवयांमध्ये
म्हणजे थर्ड आय चक्रामध्ये गेलेला आहे आणि डोक्यातले सगळे विचार कन्फ्युजन नाहीसं करत तो सुंदर गोल्डन लाईट हील करत तुझ्या थ्रोट चक्रामध्ये आलेला आहे. आजवर तू ज्या गोष्टी मनात सप्रेस करून ठेवलेल्या आहेस किंवा ज्या गोष्टीने त्रास झालेला आहे त्या सगळ्या गोष्टी हील करत हा सुंदर गोल्डन लाईट तुझ्या हार्ट चक्रामध्ये आलेला आहे. आजपर्यंत जे काही दुःख, जे काही स्ट्रेस, टेन्शन घेतलेलं आहे ते सगळं हील करत मणिपुरा चक्रामध्ये हा गोल्डन लाईट जातोय. बेंबीच्या 2 बोटावर हा मणिपुरा चक्र असतो. आता हा गोल्डन लाईट हील करत सेक्रल चक्रामध्ये म्हणजे बेंबीच्या 2 बोटं खाली गेलेला आहे. आणि हा गोल्डन लाईट जिथे आपला पाठीचा मणका एंड आहे, बेस ऑफ आवर स्पाईन, तिथे गोल्डन लाईट गेलेला आहे आणि आपला रूट चक्रा जो आहे तो हील झालेला आहे. आणि असं करत पूर्ण शरीरामध्ये हा गोल्डन लाईट गेलेला आहे आणि बॉडीच्या प्रत्येक बॉडी पार्टला तुमच्या मेंदूपासून डोळे थँक्यू म्हणायचं आहे, कानांना थँक्यू म्हणायचं आहे, खांदे, हात, बोटं, कारण हे आपल्यासाठी सतत काम करत असतात. तुमच्या हार्टला थँक्यू म्हणायचं आहे. हळूहळू तुमच्या बॅक, स्टमक, थाईज, नीज आणि तुमची पावलं, फीट थँक्यू म्हणत स्वतःला म्हणायचं आहे, आजपर्यंत कळत न कळत मी स्वतःला किंवा इतरांना दुःख दिलं असेल किंवा माझ्याकडनं दुःख पोहोचलं असेल त्यासाठी मी स्वतःला आणि इतरांना क्षमा करते आणि मागच्या चुकांमधनं धडे घेऊन पुढे एक ट्रान्सफॉर्म्ड माधवी किंवा ट्रान्सफॉर्म्ड, तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता, आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. आय लव्ह माय सेल्फ. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणत तो पूर्ण गोल्डन लाईट बॉडीमध्ये आलेला आहे. अँड यू फील अमेझिंग. चेहऱ्यावर एक छान स्माईल ठेवायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे, डोळ्यांवर ठेवायचे, कानावर ठेवायचे आणि तुझ्या हार्टच्या जवळ घेऊन ये आणि म्हणायचं आहे, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, अँड आय लव्ह यू. आता डोळे उघडायचे आणि स्वतःचे गाल असे ओढायचे आणि म्हणजे यू आर सो स्वीट, यू आर सो क्यूट, सो स्वीट, सो क्यूट. स्वतःला मिठी मारायची आहे आणि म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू. तुला माहिती आहे का, इंस्टाग्रामवरती तू बघितलंस का माझं त्याच्यामध्ये आय लव्ह माय सेल्फ असं लिहिलेलं आहे. ओके. हे जे तू सांगितलंस ना, मला स्वतःवर प्रेम करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आरशात बघून ते जे तू सांगितलं होतं आणि मुळात काहीही झालं आयुष्यात, काही घटना घडल्या तरी माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि ते कायम राहणार आहे. ते कुठेही कमी होणार नाही. ते स्वतःवरचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही तर आपण स्वतःची काळजी घेणं कधी कमी होत नाही. आणि ग्रॅटिट्यूड, मगाशी राहिलं हे ग्रॅटिट्यूड जे आहे, आपण जे आपल्याकडे आहे आज त्याच्यासाठी थँकफुल राहिलाच पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण ही जी पापणी हलवू शकतोय आज ना, त्याच्यासाठी पण थँक्यू म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आजही चांगला आहे आणि तो आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या फॅमिलीचा चेहरा बघू शकतो, आपलं काम छान पद्धतीने करू शकतो, अशा स्माईलने आपण उठू शकतोय रोज, हे जग बघू शकतोय. किती गोष्टी आहेत ग्रेटफुल राहण्यासाठी, पण आपण एक्झॅक्ट उलट करतो, एखादी गोष्ट धरून ठेवतो आणि जे नाही त्याच्यावर फोकस करतो, जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. कसं वाटलं मेडिटेशन करून? फारच छान. मी याच्या आधी सेशन्स केले. ॲब्सोल्युटली. खूप बरं वाटतं आणि छान वाटतं. मग आपण म्हणतो ना, काही मनामध्ये कुठलंही असं काही राहत नाही. बरोबर. सगळं असं निघून गेलेलं असतं ना, त्यामुळे मनामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी आणि छान एनर्जी राहते. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा मेडिटेशन आवडलं असेल आणि मेडिटेशन रेग्युलर कराच. त्यांनी खूप ग्राउंडेड फिलिंग येतं आणि यू फील दॅट पॉवर, ती एनर्जी जी आहे ती तुम्ही फील करता. ओके, सो माधवी, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक? येस. सो वी आर डुईंग अ कार्ड रिडिंग. आपण कार्ड रिडिंग करतोय.
मनामध्ये एखादा प्रश्न तू तयार कर, त्याचं उत्तर तुला मिळेल किंवा मेसेज तुला मिळेल. सो प्रश्न म्हणजे काय, कुठलाही? कुठलाही की पुढच्या कामाबद्दल काय, किंवा दॅट इज ओके, ते मिळणारच आहे. अबाउट माय लाईफ, काही सोल पर्पज, काही कुठलाही एक प्रश्न तयार कर. हां, करेक्ट. ओके, डोळे बंद कर आणि फोकस कर तुझ्या क्वेश्चनवर. सो तुझ्यासमोर हे कार्ड्स आहेत, मेसेजेस फ्रॉम युनिवर्स. युनिवर्सकडनं तुला काही मेसेजेस आहेत, काही सांगायचं आहे. सो त्यातलं एक कार्ड तू पुल कर, पण येस, ते काढत असताना डोक्यामध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारायचा आहे. डाव्या हाताने या. ओके, प्रश्न काय होता? व्हॉट इज माय सोल पर्पज? ओके, अँड द आन्सर इज पेशन्स. ओके, त्याच्यासाठी ॲफर्मेशन आहे, आय एम फ्लेक्झिबल अँड ओपन टू चेंज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ माय लाईफ. कारण आपण ना खूप रेजिस्ट करतो, आपण ओपनली रिसीव्ह करत नाही, किंवा ना आपल्या बिलीफ सिस्टममध्ये इतक्या गोष्टी अडकलेल्या असतात की आपण जर कोणी समोरनं काही दिलं जरी तरी आपण ते थांबतो, रेजिस्ट करतो. सो या ॲफर्मेशनचा अर्थाच आहे की मी फ्लेक्झिबल आहे आणि मी ओपन पण आहे. काय की जे काही चेंजेस होत आहेत माझ्या लाईफमध्ये ते मी स्वेच्छेने आणि आनंदाने स्वीकारणार आहे, असा तुझ्या सोलचा पर्पज आहे. आणि पेशन्स आय थिंक इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करताना घरी वर्ष पेशन्स ठेवले, म्हणूनच आपण सर्वाईव्ह म्हणण्यापेक्षा आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. आता ताईपणा केला असता तर शक्यच नव्हतं. आणि श्रद्धा आणि सबुरी प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आणि विश्वास, श्रद्धा आपण म्हणतो, ते पेशन्स ठेवलेल्याचं फळ मिळतं. इव्हन नकार पचवणं ही सुद्धा एक कला आहे, आणि ती ज्याला जमते ना तो आयुष्यामध्ये आय थिंक नकार पचवणं खूप कठीण आहे. ॲब्सोल्युटली. आणि पण ते जमलं पाहिजे तुम्हाला. नकार पचवणं, आपली चूक एक्सेप्ट करणं आणि समोरच्याचं तितक्याच मनानं कौतुक करणं, हे साध्या माणसांचं काम नाही. त्याच्यासाठी मन मोठं लागतं. आणि त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुमचं मन आहे ना ते प्युअर लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्पिरिटचे रिच्युअल्स करून स्पिरिच्युअलिटीचा रस्ता धरता तेव्हा ती प्युरिटी आय थिंक ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला द्यायला लागतो. कारण तुमचा बेसिक सोर्स जो आहे, आपली एनर्जी, दॅट इज अनकंडिशनल लव्ह, कंपॅशन, फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड. ओके माधवी, सो वी आर कमिंग टू अवर लास्ट सेगमेंट. सो फ्रेंड्स, आपण जर ऑब्झर्व केलं तर आपलं लाईफ पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स यामध्येच चालत असतं. बरोबर. सो तुझा फोन घे तुझ्या हातात. पास्टचा पिक्चर एखादा काढायचा आहे तुला, जुना, मे बी 10 वर्ष 20 वर्ष, जो काही तुझ्या फोनमध्ये असेल तो काढायचा. माझ्या कॉलेजमधला 11वीतला वगैरे आहे. चालेल, कुठलाही फोटो चालेल. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुमचा एखादा जुना फोटो घेऊन बसा हातामध्ये. सापडला. व्हेरी गुड. कशी बघू. काय त्याला सेन्स असतो आपल्याला, काय कसं नटायचं, कसं सजायचं? नाही, आपण लिमिटेड असतो. अगं किती गोड दिसतेस तू, ओळखूच येत नाही. त्याच्यामध्ये काय गॅदरिंग होतं काहीतरी, आणि असं साडी, आईची साडी नेसायची त्याच्यामध्ये, आणि आहे ते गळ्यातलं घालायचं. मला अजूनही आठवते, एक मकर संक्रांती होती का काय होतं त्यावेळेला ना, मला सवय होती की लहानपणी संक्रांतीला किंवा दसऱ्याला सोनं लुटायला किंवा तिळगुळ वाटायला साडी नेसायची बिल्डिंगमधल्या बायका, आणि तिळगुळ द्यायला जाणार सगळीकडे. ओळखीचे असो किंवा नसो, जायचं आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणजे ओळखीचे असो किंवा आपण जायचो. किती छान होतं. आज ओळख असून आपण बोलत, जजमेंट्स नव्हते तेव्हा. त्यावेळेला असं वाटायचं की जास्तीत जास्त घरी जायचं आणि तिळगुळ वाटायचा. तर त्याला आठवतंय की एक साडी, आईची मी ग्रीन कलरची साडी नेसले होते, आणि नेकलेसच नव्हता गं. मी काय केलं असेल, आपण ते पुड्याला हे बांधतो बघ, धागा. त्या धाग्याला मी ना स्केचपेनने वेगवेगळे कलर केलं होतं. म्हणजे एवढा धागा होता, त्याला एवढा भाग ग्रीन कलर, एवढा भाग ऑरेंज कलर, आणि तो धागा मी नेकलेस म्हणून घातला होता. मला आजही आठवतं, अंगावर काटा आला बघ. आणि त्यात मी खुश होते. नवीन आई मी स्वतः तयार केलं म्हणायचे. आई फक्त अशी बघत होती माझ्याकडे आणि असं डोक्यावर हात ठेवला, छान आहे असं म्हणाली. आणि मी लगेच सगळं वाटलं, पण पटकन आठवलं बघ मला ह्या. सो आठवणींचा ठेवा जो आहे ना तो इतका सुंदर आहे की तुम्हाला
हलकेच ते डोळ्यामध्ये आय कॅन सी टीअर्स, डोळ्यामध्ये तुझ्या अश्रू आहेत, बट सुंदर दिवस असतात. त्या आठवणी सुंदर असतातच. सो त्या माधवीला, आत्ताची जी माधवी आहे, जिने सगळं काही कमावलं आणि ऑफकोर्स पुढे अजून खूप काही कमवायचं आहे तुला, पण त्या माधवीला तुला काय सांगायचं आहे, काय मेसेज द्यायचा आहे तिला? ही जी माधवी आहे ना, मी खूप मिस करते. या काय मिस करतेस? इट्स ओके. ही माधवी आहे ना, तिच्याकडे आधी काही नव्हतं, पण तरी ती खुश होती. आणि माहित होतं की आपली परिस्थिती फार चांगली नाहीये. तिची तक्रार कुठल्याच गोष्टीत कधीच नव्हती. आई वडिलांकडे पण नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि एकच साम्य आजपर्यंत मला असं वाटतं तिच्यात आणि माझ्यामध्ये आहे. आजही माझी कोणाकडनं कसलीच अपेक्षा नाहीये, नॉट इव्हन रुबेन. हे दिवस नातं इमोशनल होण्याचं कारण हे आहे की हे दिवस इतके सुंदर असतात ना वनश्री. म्हणजे मी देवाला प्रार्थना करते, म्हणजे समजा देवाने कधी चुकून म्हणाला ना, देव काय हवंय तुला परत, तर मी सांगेन हे दिवस परत दे. म्हणजे जे कळत नसतं ना, जग बघितलेलं नसतं आपण, तेच बरं आहे. नको हे जग बघायला, कारण की खूप विचित्र जग आहे. आणि नको ह्याच्यासाठी ना, माझ्यासाठी नको म्हणते मी इतकी बावळट होते ना तेव्हा. तो शहाणपण यायला मला 40शी गाठावी लागली, कळलं? सो मला असं वाटतं की जर ते जग दाखवायचंच असेल ना देवाला, तर ती मुलगी तितकी स्ट्रॉंग आणि शार्प असावी, म्हणजे येणारे जे अडथळे असतात ना, त्याचा इम्पॅक्ट पडत नाही तिच्यावर. माझं कसं झालं, मी गावातनं आले ना, मला सगळ्यांनी हिणवलंय. हिला काय कळतंय? आय नो, पाहिली तुझी जर्नी. हिला अक्कल आहे का? मूर्ख आहे ही. हे मी सगळं ऐकत आले. आणि माझ्यासाठी टास्क हा होता की माधवी, कोणाला उत्तर नको देऊस, स्वतःला दे. जे तुझ्याबद्दल तुला जज करतायत, नातेवाईकांमध्ये पण झाले. माझ्या सगळ्यात मायनस पॉईंट होता विसरभोळेपणा. थोड्या प्रमाणात आजही आहे, बट मी काय करू, माणसामध्ये काहीतरी असतो ना, तर माझा तो विसरभोळा आहे, त्याच्यावरून मी ऐकलंय. पण मी कोणालाही आजपर्यंत ना उत्तर नाही दिलं. मला का असं बोललीस, माझा काय, मला राग आलाय, मी लिटरली बाथरूममध्ये जाऊन रडायचं की मला असं का बोलतात. पण मी चॅलेंज घेतलं का ते, माझं असं झालं की माझं कामच असं कर ना की सगळ्यांची तोंड बंद होती. आणि माझं टार्गेट कधीच असं नव्हतं वनश्री की माझ्याकडे माझं सगळं श्रीमंत असलं पाहिजे, माझ्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, BMW मर्सिडीज अशा गाड्या असल्या पाहिजेत, मोठे बंगले असले पाहिजेत. हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. ते नशिबात असेल तर देव देईल. माझं म्हणणं हे आहे ना, तुमच्या बायोडेटामध्ये तुमची घरं किती आहेत, तुमच्या गाड्या किती आहेत, तुमच्या अकाउंटला पैसे किती आहेत, ह्याच्यापेक्षा तुम्ही काम किती केलं ते बायोडेटामध्ये असू दे. तुम्ही काम कसं केलं, तुम्ही प्रोजेक्ट्स किती केलेत ते बायोडेटामध्ये असू दे. ती माझी श्रीमंती आहे. माझा फोकस काम आहे, माझा फोकस पैसा नाही आहे. काम आहे म्हटल्यावर पैसा येणार. आणि हे तेव्हाही होतं माझं. ती माधवी जी आहे ना, त्या माधवीने कधीच असा विचार नव्हता केला जो प्रत्येक तरुण मुलगी विचार करते, माझा नवरा श्रीमंत असेल, काय म्हणतात, घोड्यावरनं येईल, राजकुमार असेल, प्रिन्स चार्मिंग. माझं नव्हतं. माझं उलट होतं. माझं असं काही नाही आहे, छान जगता आलं पाहिजे. कारण की पैसे नसतानाच आयुष्य माझं सुंदर होतं, तर पैसे असताना वेगळं काय सुंदर असणार आहे. वर्षातनं 2,000 रुपये मला समजा शॉपिंगला मिळत आहेत, त्या 2,000मध्ये मी वर्षभराचे कपडे घ्यायचे ग तेव्हा. तिथेही मी खूप खुश असायचे. तर मला या गोष्टी, मटेरियलिस्टिक गोष्टी काही सुख देतील अशातला भाग नाही. तर मला ह्या माधवीला हेच सांगायचं आहे की तिला खूप मिस करते मी तिला रोज मिस करते. असं वाटतं की ते दिवस खूप चांगले होते. आणि तिला जितकं जिवंत ठेवता येईल ना माझ्या मनात, तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते. मी तिच्याकडनं खूप शिकली आहे.
या माधवीकडनं. तिच्यासारखं ग्राउंडेड राहणं, तिच्यासारखं वेळप्रसंगी कुठली बाई नाही आली तर लिटरली काही जे काम पडेल ते करता येणं. किंवा अजूनही आठवते, कळशी आणि हंडा घेऊन मी पाणी नसेल तर ट्रक यायचा आणि मी 2 जिने चढून घरात पाणी भरायचं आहे. तर त्याची कुठेही लाज मला वाटत नाही तिच्याकडे बघून, आणि ती मला कधी वाटू पण नाही आहे. कुठलंही तुला येऊ नेवर नो कुठली परिस्थिती तुझ्यावरती येऊ शकते. सो मला ही माधवी खूप मला आठवते आणि माझं खूप प्रेम आहे ह्या माधवीवरती. तिला काही सेन्स नव्हता, काय कपडे घालायचे काय नाही, कशावर काही घालायचे मी, आणि असं वाटायचं की मी छान दिसते. तर ते असावं. आणि ही माधवी माझ्याकडे बघून मला असं वाटतं म्हणते, काही का असे ना यार, जे काही तुटपुंज कमवलंस, नाव असो पैसा असो, तुझ्या हिमतीवर कमवलंस हे बघून आनंद होतोय. की त्याच्यासाठी कोणाचा हात पकडावा लागला नाही, त्याच्यासाठी कोणाची मदत तुला घ्यावी लागली नाही, आणि ती जिद्द ठेवलीस तू. जी माझी जिद्द होती ती जिद्द जिवंत ठेवून तू तुझ्या करिअरमध्ये पुढे गेलीस ना, ते मग तिला खूप आवडतं. आधीच्या माधवीला म्हणजे ते मला खूप आवडते. मी जर समजा बालपणात गेले आणि मी स्वतःकडे बघितलं तर असं वाटतं यार केलंस तू, म्हणजे मुंबई जाऊन परत नाही आलीस. म्हणजे ही कुठली स्वप्न ठेवली नाहीस तू की अरे तुझं स्वप्न एकच होतं की काहीतरी वेगळं करून दाखवायचं, ते तू केलंस, तुझं स्वप्न पूर्ण केलंस. हां, धक्के खूप खाल्लेस, खूप चुकलीस, फटके पण पडले, आणि त्या फटक्यातनं आजही शिकतेस. तू तुझ्या चुका कबूल केलेल्या आहेस, चुकीचे निर्णय कबूल केलेले आहेस, पण तुझ्यातल्या चांगुलपणावर तेवढाच विश्वास ठेवलेला आहेस. जेव्हा तू हे एक्सेप्ट करतेस की हो इथे मी चुकले, कमी प्रमाण असो मोठं प्रमाण असो, हो माझा निर्णय इथे चुकला, हो मी हे प्रोजेक्ट घेताना चुकले, जे काय असेल, जेव्हा तू ते एक्सेप्ट करतेस ना मनश्री, त्यावेळेला तू प्रोग्रेस करतेस नकळतपणे. ओके, तुला जाणवतं की मी इथे चुकली आहे. त्यामुळे माणूस म्हणून प्रगती करण्यासाठी ना तुम्हाला स्वतःला एक्सेप्ट करावं लागतं तुमच्या चुकांसकट. तर ही माधवी म्हणते की ते तू करतेस ना म्हणून तुझा प्रवास सुरू आहे. माहीत नाही किती मोठा आहे, आज आहेस उद्या नाही परवा नाही, माहीत नाही, पण कुठलंही गिल्ट न घेता तू पुढे जातेस. कारण की तू सगळं रिचवलंयस, पचवलंयस, सगळं भोगलंयस, चांगलं अनुभवलंयस, चांगलं कमवलंयस. हे सगळं घेऊन तुझा प्रवास खूप चांगला चाललाय ना, ते बघून तिला खूप बरं वाटतंय. सो नाईस. आणि मला असं वाटतं की रावण नसतं तर रामायण घडलं नसतं. मला सांग मनश्री, जन्माला आल्यापासून प्रत्येक माणूस चुकच करणार आहे असं होऊ शकतं का? नाही, चूक आणि बरोबर ह्यांची सांगड म्हणजे माणूस येतो, शिकतो, परत पडतो. येस, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस येऊन गेलेले आहेत. मग ते फिनान्शियली आलेले आहेत. देवाने असं आयुष्य कोणाचंच ठेवलं नाही ना, सगळंच सुख कर. माणूस म्हणून हा जन्माला आलाय, मग तो माणूस म्हणून चांगलाच जगत आलाय, नाही तो शेवटी मेलाय, मग तो देवच ना. बघायला गेलं देव आपल्याला जन्म का देतो की तू काही ना काहीतरी कमव, तू स्वतःचं कर्तृत्व दाखव, तू स्वतः सेवा कर, तू समाजाची सेवा कर, लोकांना मदत कर, पडशील धडशील चुकशील पण पुन्हा तू उभी राहा, माणूस म्हणून प्रगल्भ होत राहा. मग तुझा अंत जो होईल तो मी ठरवेन कसा करायचा. पण ही प्रोसेस जी आहे ती आनंदाने स्वीकार. मला माझं हे आयुष्य खूप आवडतं मनश्री. आयुष्य इतक्या सहजासहजी मिळत नाही, आणि ते मिळालंय ना ते रोज त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी घेत आज ह्या सुंदर गादीवर आपण बसू शकतोय, आज आपल्या गाडीत आपण फिरू शकतोय. किती सुंदर आहे लाईफ, किती छान आहे आत्तापर्यंतचं लाईफ. मग ते जगता आलं पाहिजे यार. मग ते तुमच्याकडे पैसे असोत किंवा नसोत, डझंट मॅटर असं मला वाटतं. सो पास्टमधनं आता थोडं प्रेझेंटमध्ये येऊया. येस प्लीज. सो माधवी, फ्युचर मे बी अजून 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर तू स्वतःला कुठे बघतेस, आणि तुला या पास्ट आणि प्रेझेंटच्या अनुभवावरनं तुला काय मेसेज त्या फ्युचरच्या माधवीला द्यावंसं वाटतं? पास्ट आणि प्रेझेंट बघितल्यानंतर फ्युचरला मला हेच सांगावं असं वाटतं, आय एम कमिंग नाव. या 10 वर्षानंतर माझं बेस्ट व्हर्जन दिसणार आहे. मी आज जशी आनंदी आहे तशीच मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये आनंदी राहणार आहे. आज ग्रेटफुल आहे तशीच उद्या मी अजून ग्रेटफुल असणार आहे. माझ्याकडे अजून भरभरून काही असणार आहे. भरभरून म्हणजे प्लीज असा विचार नका करू, भरभरून म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींनी मी सांगत नाही आहे, पण असा त्यासुद्धा सगळ्यांचं बॅलन्स असणं गरजेचं नाही. पण त्याच असं नाही मला म्हणायचं, त्यात असतीलच ऑफकोर्स. त्या मटेरियल गोष्टी आजही आहेत ज्या न मागता मला मिळालेल्या आहेत, ज्या मी अनुभवते.
तर त्या तर असणारच आहेत. पण त्या बेसने मी म्हणत नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 10 वर्षानंतर अजून उत्तम अनुभव, उत्तम कामाचा अनुभव माझ्याकडे असणार आहे. उत्तम प्रोजेक्ट्स माझ्याकडे केलेली असणार आहे त्यावेळेला. आणि समहाव मी खूप स्टेबल, सिक्युअर असं लाईफ बघते 10 वर्षानंतर, की जिथे अजून नवीन गोष्टींसाठी मी हातपाय मारते असंच पकड, की ते मारलेले आहेत आत्ता, त्याचा अनुभव मी तेव्हा घेते, की फक्त ॲक्टिंग न करता मला अजूनही स्वतःचं मन चांगल्या ठिकाणी गुंतवून स्वतःला बिझी ठेवायचं आहे, ते मी बघते. आणि खूपच मी छान रिलॅक्स आणि माझ्या 10-20 वर्षानंतर अजून माझे आईवडील माझ्यासोबत आहेत, मी असं बघते की ते असावेत, ते कधीच जाऊ नयेत. आणि त्यांना मी अजून छान लाईफ देते, की ते खूप खुश आहेत. त्यांना एक कम्फर्ट झोनचं लाईफ मी देते असं मला दिसतं. आणि 10 वर्षानंतर मुलाचं म्हणशील तर तो त्याचं लाईफ चूज करणार आहे, हे माझ्यापुरती मर्यादित. म्हणजे मला खूप काही मला माहीत नाही माझं लाईफ किती आहे, पण जे 20 वर्षानंतर मी जिवंत असेल तर मी असं बघते. व्हेरी गुड. आणि नसेल तरीही ओके, ती देवाची इच्छा. पण मला असं वाटतं की हे छान सगळं असेल पुढे. आणि त्यावेळेला तर मी अजून शार्प, अजून जास्त कॉन्फिडंट, अजून स्ट्रॉंग. म्हणजे त्यावेळेला तर माझं असेल की चलो अब हो या, अब मैं सेट हूँ, असं एक लाईफ मी बघते नंतर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या 10-20 वर्षानंतर रुबेनची ग्रोथ खूप चांगली झालेली असेल आणि त्याला मी खूप चांगल्या पद्धतीने चांगले संस्कार देऊन त्याला घडवलेलं असेल 20 वर्षानंतर. आणि एज्युकेशन वाईज तर त्याला आपण चांगलं आयुष्य देतोच, पण चांगलं माणूस होण्यासाठी जे ट्रेनिंग द्यावं लागतं ना अनुभवांचं आपल्या, ते मी दिलेलं असेल. व्हेरी गुड. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अँड इथे येऊन तुला डेफिनेटली आनंद झाला असेलच आणि आवडलं असेल, खूप खूप एन्जॉय केलं. मला हा इंटरव्ह्यू खूप आवडला ह्याच्यासाठी की नेहमीच्या गप्पा नाही आहेत. नेहमी एक कलाकार येतो आणि इंटरव्ह्यू देऊन येतो की मी हा स्ट्रगल बघितला, तो स्ट्रगल बघितला, तर ते न करता खूपच वेगळी जर्नी मी अनुभवली आज. आणि खूप आवडलंय मला जे तू आधीच्या जीवनात घेऊन गेलीस. ते मला सगळे दिवसच आठवले. छत्री घेऊन ते जाणं, पावसात अर्ध भिजणं, लाईक ती ठेवणीतली पैठणी कशी असते ती काढली बाहेर. येस, ती काढली बाहेर आणि ती तशीच फ्रेश आहे अजून. येस, परत मलमलमध्ये गुंडाळून ठेवली. सो माधवी, तू तुझा इतका अमूल्य वेळ काढून इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास. गिफ्ट देते ऑफकोर्स, पटकन देतो. प्रोडक्ट्स आहेत आणि तुझ्या अनुषंगाने तुला जे लागणार आहे, जे तू घ्यायला येणार होतीस ते म्हटलं गिफ्ट. सो हे सुंदरसं असं हॅम्पर आहे, त्याच्यामध्ये हिलिंग बाथ सॉल्ट आहे. ओके, पायराईटचं टंबल आहे, तू बघू शकतेस वाटल्यास. आपण प्रेक्षकांना पण दाखवूया ना. दाखवूया ना, ऑफकोर्स, येस, वाय नॉट. आणि हिलिंग सॉल्ट जे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुला घालायचं शेवटच्या मगमध्ये रोज रोज, आणि ते खांद्यावर घ्यायचं आहे. त्यांनी तुझं इमोशनल मेंटल हिलिंग होईल. मनी माऊ येते ग्रीन, उलटीच धरलीच. दिस इज अ मनी कॅन्डल, जी तुला गुरुवारी किंवा शुक्रवारी तिच्याशी बोलायचं आहे. कॅन्डल कॅट शेपमध्ये यासाठी आहे की बिल्ली पतले गली से रास्ता निकालते, तर तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते पतल्या गल्लीतून निघून जाऊ देत. मागचा उद्देश आहे. शी विल मनी माझ्या घरात, मनी मनी मनी. आणि पुढे मी तुला पायराईटचं टंबल दिलेलं आहे, जे तुला तुझ्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे. हे सुद्धा वॉलेटमध्ये ठेवायचं आहे. सो एक छोटंसं एनर्जी दिलेली आहे. हा एनर्जी आपण जी देतो. येस, एनर्जी हे चार्ज असतात. आय एम शुअर तुला हे छोटंसं हॅम्पर परत इंटरव्ह्यू असेल तरीही मला बोलवलं तरी चालेल. वेगळ्या विषयांवरती खूप गप्पा मारू शकतो. सो फ्युचरसाठी खूप 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 शुभेच्छा आणि अशीच हसत राहा. आणि फ्रेंड्स, आपलं हे हिलिंग सर्कल असंच मोठं करायचं आहे आपल्याला. पण ते कसं कराल तुम्ही? डेफिनेटली आपला हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे आणि आमचा एपिसोड लाईक करायचा आहे आणि कमेंट्समध्ये तुम्हाला लिहून कळवायचं की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला. आणि हे हिलिंग सर्कल मोठं करण्यासाठी तुम्हाला सुद्धा माझी साथ द्यायची आहे. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू.